नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रे किचनमध्ये। आज आपण पाहणार आहोत बेकरीमध्ये मिळतो तसा डच क्रीम केक घरच्या घरी, तोही स्टेप बाय स्टेप। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात आधी मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळून घेतलं, त्यानंतर त्याच्यावरती एक बोल ठेवला। आता हे डार्क चॉकलेट चिरून घेतलेलं आहे ना, ते त्याच्यामध्ये घालायचं आणि पाव कप पेक्षाही थोडंसं कमीच दूध घेतले, ते याच्यामध्ये घातले आणि आता आपल्याला हे वितळवून घ्यायचं आहे। गॅस बंद असतानाही वितळतं, पण जर पाणी थोडं थंड झालं असेल तर परत गॅस सुरू करायचा आणि आपल्याला हे चॉकलेट पूर्ण मेल्ट करून घ्यायचंय, म्हणजे याचा आपल्याला चॉकलेट गनाश बनवून घ्यायचा आहे। बाकीचं आपलं काम होईपर्यंत ना हा चॉकलेट गनाश थंड होतो, कारण या रेसिपीमध्ये आपल्याला हा चॉकलेट गनाश पूर्णपणे थंड हवा असतो। आता शुगर सिरप बनवायचं आहे, त्याच्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेतले, पाव वाटी पाणी आहे, त्याच्यात मोठा 1.5 चमचा साखर घातली। आता हे आपण वितळवून घेऊया। आपला शुगर सिरप तयार झालेला आहे। आता आपल्याला व्हिप क्रीम बीट करायला घ्यायची आहे, त्याच्यासाठी 250 मिली व्हिप क्रीम घेतली, त्याच्यातील 200 मिली आत्ता वापरणार आहोत आणि 50 मिली ज्यावेळेस केक डेकोरेट करायचे त्यावेळेस वापरायची आपल्याला। त्यामुळे सुरुवातीला 200 मिली इतकीच मी पातेल्यामध्ये घातली, बाकीची 50 मिली फ्रीजमध्ये ठेवून देते। आता ही आपण बीट करून घेऊया। पातेलंही फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवलं होतं आणि आपण जी क्रीम घेतली आहे ती पण अगदी थंड आहे, दोन्ही गोष्टी थंड आहेत। आता सुरुवातीला फर्स्ट मोडवरती आपल्याला ही क्रीम साधारण एक 3-4 मिनिटांपर्यंत बीट करून घ्यायची। इथं बघा थोडीशी अशी फुलल्यासारखी दिसते। 3-4 मिनिटांनंतर मग थर्ड फोर्थ मोड करत करत ना अजून एक 4 मिनिटं बीट करून घ्यायची। शेवटची 2-3 मिनिटे हाय स्पीडवरती आपल्याला ही व्हिप क्रीम बीट करून घ्यायची असते। त्यानंतर त्याला ना परफेक्ट असे स्टिप पिक्स येतात, म्हणजे हा बीटर वरती उचलल्यानंतर हे बघा अशी टोकं येतात, त्याला स्टिप पिक्स म्हणतात। ते स्टिप पिक्स आले म्हणजे आपली क्रीम परफेक्ट झाली म्हणायची। आणि अजून एक खूण सांगते, अशा प्रकारे पातेलं उलटं करायचं, क्रीम वितळून खाली येत नाहीये म्हणजे आपली क्रीम परफेक्ट अशी बीट करून झालेली आहे म्हणायचं। आणि इथं तुम्हाला स्टिप पिक्स परफेक्ट येत आहेत की नाही तेही दाखवते। आता आपल्याला डच क्रीम केक बनवायचं आहे, त्याच्यासाठी या बीट केलेल्या क्रीममध्ये आपण साधारण 4-5 चमचे हे जे चॉकलेट गनाश बनवून घेतले ना ते घालतोय आणि आता परत एकदा आपल्याला साधारण 1 मिनिटभरासाठी बीट करून घ्यायचंय, म्हणजे फक्त हे जे चॉकलेट गनाश वापरले ना ते या क्रीममध्ये व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे। जास्त प्रमाणात ही बीट करायचं नाही, नाहीतर क्रीम वितळते आणि आपल्याला ती क्रीम व्यवस्थितरित्या केकच्या वरती लावता पण येणार नाही, त्यामुळे जास्त बीट करायचं नाही। इथं बघा अगदी परफेक्ट असे स्टिप पिक्स तुम्हाला दिसत आहेत, म्हणजे आपली क्रीम तयार झालेली आहे। यालाच डच क्रीम असं म्हणतात, ही खायलाही खूप जबरदस्त लागते। आता आपण लगेचच केक करायला घेऊया। त्याच्यासाठी एका पायपिंग बॅगमध्ये मी ही क्रीम भरून घेतली आणि त्याला एक कट मारून घेतलेला आहे। एका ग्लासमध्ये ही पायपिंग बॅग ठेवते आणि आपण लगेचच केक करायला घेऊया। त्याच्यासाठी असा टर्न टेबल घेतलाय, त्याच्यावरती असा एखादा केक बोर्ड ठेवायचा, नसेल तर डायरेक्ट त्या टर्न टेबलवरती केला तरीही चालतो। आता थोडीशी क्रीम या केक बोर्डला लावून घेऊया, म्हणजे आपला केक जागचा हलणार नाही, एका ठिकाणी व्यवस्थित असा बसेल। मी चॉकलेट स्पॉन्ज केकचे 3 लेयर करून घेतलेत। आता सगळ्यात आधी एक लेयर ठेवला, त्याच्यावरती शुगर सिरप घालायचं आहे आपल्याला। आता चॉकलेट स्पॉन्ज केकचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो जर तुम्ही अजून बघितला नसेल तर तो पण नक्की बघा। केकच्या पहिल्या लेअरवरती शुगर सिरप लावून झाल्यानंतर ही डच क्रीम लावली। आता ही आपल्याला स्प्रेड करून घ्यायची आहे, संपूर्ण लेअरवरती व्यवस्थितरित्या क्रीम स्प्रेड करून घ्यायची। आणि आता याच्यावरती आपल्याला हा चॉकलेट गनाश घालायचे। याच्याऐवजी ना चॉकलेट चिप्स किंवा चिरून घेतलेलं डार्क चॉकलेट घातलं तरीही चालतं, पण मी इथं चॉकलेट सिरप किंवा चॉकलेट गनाश घातलेला आहे। दुसरी केकची लेयर ठेवली, आता याच्यावरती पण आपल्याला शुगर सिरप लावायचं आहे। तुम्हाला इथे केकच्या लेयर अशा मोठ्या मोठ्या दिसत असतील ना, बेकरीमध्ये केकच्या लेयर एवढ्या मोठ्या नसतात, त्या खूप अशा पातळ असतात,
पण हा केक आपण घरच्या घरी खाण्यासाठी करतोय, त्याच्यामुळे मी लेयर्स मोठ्याच केल्यात. घरी खायला करायचं असेल तर आपण एवढं जास्त काही बघत नाही, थोडंफार इकडे तिकडे झालं तरी चालतं, त्याच्यामुळे मी थोडे मोठ्या मोठ्या केल्यात. आता इथे दुसऱ्या लेअरवरती पण आपण क्रीम लावून घेतली. त्यानंतर हा जो चॉकलेट गनाश आहे तो पण 1 चमचाभर घालते. त्याच्यानंतर केकची तिसरी लेअर ठेवून द्यायची. शक्यतो ना जी मधली लेअर असते ना ती सगळ्यात शेवटी ठेवायची, म्हणजे आपला केक सगळीकडून एकसारखा असा होतो, खालीवर वगैरे होत नाही अजिबात. त्याच्यामुळे ना मधली लेअर नेहमी सगळ्यात वरती घालायची. या लेअरवरती पण शुगर सिरप लावून घेतला. आता ही क्रीम लावायची आपल्याला. अगदी सहजपणे डच क्रीम आपल्याला या लेअरवरती लावता येते. जे चॉकलेट ट्रफल केक असतो ना तो करायला थोडासा अवघड असतो. ते ट्रफल पटकन असं आपल्याला अप्लाय करता येत नाही केकवर, पण तरी पण तो सोप्या पद्धतीने कसा करायचा याचा आधीच मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही अजून जर बघितला नसेल ना आपला चॉकलेट ट्रफल केकचा व्हिडिओ तर तो पण जाऊन नक्की बघा. तो केक पण खूप भारी झालेला आहे, अगदी बेकरीमध्ये मिळतो तसा. इथं बघा वरती क्रीम लावून झाल्यानंतर साईडने पण अशा प्रकारे मी क्रीम लावून घेते आणि त्यानंतर ही क्रीम आपल्याला व्यवस्थित अशी स्प्रेड करून घ्यायची आहे सगळीकडून, म्हणजे संपूर्ण केकला या क्रीमने कोट करून घ्यायचं आहे आपल्याला. खरं तर अशा प्रकारचे क्रीमवाले केक घरी बनवायचं म्हणजे ना खूप मेहनतीचं काम आहे. खूप सारा भांड्याचा पसारा पडतो, आपला वेळही खूप जातो. पण एवढं सगळं करून जर केक घरी बनवला ना तर मनाला मिळणारं जे समाधान असतं ना ते पैशामध्ये कधीच मिळत नाही. तसं पाहिलं तर माझ्या एरियामध्ये ना अशा प्रकारच्या चॉकलेट केक्सची किंमत साधारण 700-800 रुपये अर्धा किलो अशी आहे. त्यामुळे एवढे पैसे देऊन केक विकत आणण्यापेक्षा मी तो घरी बनवणंच पसंत करते, कारण तो आपल्या हाताने बनलेला असतो. त्याच्यामध्ये कोणते पदार्थ, कसे पदार्थ वापरलेले आहेत हे सगळं आपल्याला माहिती असतं. त्याचं एक वेगळं समाधान मिळतं. आता बघा संपूर्ण केकवरती व्यवस्थितरित्या क्रीम कोट करून झाल्यानंतर अशा प्रकारच्या एका स्क्रॅपरने साईडला डिझाईन बनवून घ्यायची, त्यामुळे आपला केक अगदी बेकरीमध्ये मिळतो ना तसा दिसतो. त्याच्यानंतर वरून पण आपल्याला हे व्यवस्थित असं इवन करून घ्यायचं आहे. सगळी क्रीम एकसारखी करून घ्यायची, म्हणजे कुठं कमी जास्त लागली असेल किंवा वर खाली झालेलं असेल तर या स्क्रॅपरने आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं एकसारखं करता येतं. बघा दिसायला लागलाय की नाही एक नंबर असा आपला केक. आता याच्यावरती अजून थोडीशी डिझाईन करायची आहे. त्याच्यासाठी मगाशी आपण जे चॉकलेट गनाश बनवून घेतलं ना त्याचा वापर करायचा आहे आणि एका चमच्याच्या साह्याने ना अशा प्रकारे ड्रॉप्स सोडून घ्यायचे. याला ड्रिपिंग असं म्हणतात. पायपिंग बॅगने केलं ना तरीही चालतं, पण मला हे चमच्याने करणं सोपं वाटतं, अगदी पटकन करता येतं. चॉकलेट ड्रिपिंग केल्यानंतर बघा कसला भारी दिसायला लागलाय केक. आता याच्यावरती आपण थोडीशी फुलं काढून घेऊया, ज्याच्यामुळे आपला केक अजूनच देखणा दिसेल. पायपिंग बॅगमध्ये मी नोझल घातलेला आहे, त्याच्यात परत डच क्रीम भरली आणि आता फुलं काढून घेऊया छान अशी. त्याच्यामुळे केक अजूनच बेकरीमध्ये मिळतो तसा परफेक्ट असा दिसतो. आता केकच्या साईडने पण आपल्याला अशा प्रकारे डिझाईन करून घ्यायची आहे. तेच नोझल वापरले मी, बदललेलं वगैरे नाहीये. असं पुढे खेचत खेचत साईडने पण याला डिझाईन करून घेते. केकच्या वरती मी चॉकलेट गनाश संपूर्णपणे स्प्रेड करून घेतला. मला खरं तर दुसरी डिझाईन करायची होती, पण खूपच गनाश उरलं म्हणून म्हणलं जाऊ दे सगळंच चॉकलेट गनाश केकच्या टॉपवरती घालूया. इथं थोडेसे हे गोल्डन बॉल्सही घातले आणि सगळ्यात शेवटी मधोमध एक चेरी ठेवलेली आहे, ज्याच्यामुळे आपला केक किती भारी दिसायला लागलाय हे तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तर दिवसभराच्या मेहनतीनंतर आपला डच क्रीम केक इथं तयार झालेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करून घ्या. भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.